दिसाना का मग गड्या अजून नाही तर ह्या टायमाला येत असते खाली हं? नाही, मला वाटतं ना खिडकी काढून घ्यावा डायरेक्ट जाऊन पायरी करावं काय ना असं जिना शिडी बिडी टाकून पुढे नेमकं काय करू राहिले हा काय ते हे पाप खिडकी उपसायचा प्लॅनिंग आता काय भाड्यान राहतोय हाकलून देते आपल्याला ध्यानात ठेवा. हा ग तसं नाही माहिती चिनी गुलाबाचं फुल अगं ते पाल गेल ते ना खाली पाल तू घाबरते ना पालला ती पाल येत होती इथून खाली गेली ती दिसली नाही मला म्हणून पांढरी पाल आहे तुला भीती वाटते ना त्याची आणि तुला काय झालं मग मला मला राहत नाही तू कसं माहिती चवळीची शेंग मग माझा उकडलेला बटाटा ते म्हणजे जीव असा कस तरी होता ना माझा उकडलेला बटाटा. मग तू आहे माझं तुला सगळं प्रेमाने मी म्हणत नाही का गुलाबजांबू लाडू भोपळा डरम म्हणजे असे लोक म्हणते बाकीचे पहिले म्हणायचे ना मी त्यांना लय खावळलं मग कसे का असताना माझी बायको आहे म्हणलं माझा जीव आहे तिच्यावर. म्हणजे तुम्हाला मी आवडत नाही म्हणायचं. कोण म्हणलं आवडत नाही तुम्ही म्हणले लोक म्हणले पहिले म्हणायचे मला नवीन नवीन लग्न झालं ना म्हणले चिडवायचे तू कसा आणि तुझी बायको कशी कशी मग तू लय भारी माझ्यासाठी ना एकदम तू माझ्या काळजाचा तुकडा आहे असा एकदम जपून ठेवलेला इथे. हा अजून बोला ना. अजून बोलू आहे एवढं मन नाही भरलं भरण का तरी कसं लय मोठं लय बोला म्हणजे छान दिसतेस तू अति सुंदर. मी छानच आहे. मी तुला सांगतो ज्यावेळेस तुला बघितलं ना ज्यावेळेस तुला पहिल्यांदा बघितलं ना डायरेक्ट चपटाच झालो तुम्ही म्हणजे आपण ते म्हणतात ना फ्लॅट झालो तुला बघ म्हणजे तुम्ही स्पष्ट भाषेत बोलले म्हणायचं. हा म्हणूनच तुम्ही दुसऱ्या पोरी संग लग्न केलं नाही बाहेर संग लग्न केलंय. नाही कस काय पण पाल बघत होतो पाल पांढरी नाही तेच आहे मान मोडन. बरं काय तुला काय आणायचंय का काही कुठून मला नाही काय आणायचंय म्हणलं माझं नवरा असं भाव चढल्यावानी का करतो ते बघायला. आता कसं आहे आपण घेतलंय भाड्याने थोडं काम चालू आहे ना अजून. तरी मग आपल्याला होतं ना इमर्जन्सी म्हणून तरी मालकाने घेतलं ते. पण अहो किती लोकांनी घेतले तरी पण आहे का नाही भरपूर लोकांनी घेतलंय लोक राहायला आले तर या फ्लॅट मध्ये. हा आलेत ना ती बी सगळे येत काय म्हणजे ते सगळे इकडले तिकडले आपण कसं सगळ्यांना सगळं मिळून मिसळून राहायचं एकमेकांसंग प्रेम भांडायचं नाही तर घर मालक राहून देणार नाही हाकलून दे. इथं कसं 24 तास पाणी आहे 24 तास लाईट आहे सगळ्यांनी प्रेम करीत राहायचं प्रेम म्हणजे प्रेमाने राहायचं. बरोबर बरोबर. आणि काय म्हणत होते गाड्या मी तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. हा मला माहितीये तुला ना थंड प्यायचं असेल ना मी खाली दुकान तुझ्या मनातलं लगेच मला कळतं मी खाली जातो दुकानात आणि तुझ्यासाठी ना थंड घेऊन येते एखादी. म्हणूनच मी लाल कलरची आणू का काय लाल कलरची थंड ना. मी म्हणूनच माझ्या पप्पांना म्हणलं मला हसण्यावर देव करायचा. मग मी बी म्हणलं माझ्या आईला करीन तिच्या संगत लग्न करीन नाही तर मग मी करणारच नाही. ते काय झालं माहिती का तुमचे पप्पा आणि माझे पप्पा दोस्त होते त्याच्यामुळे आपलं जमलं. ते लग्नात दम पाठ आणावं लागले ते आठवत तुला पाठवर अशी उभं राहिले पाठ तुटला होता ते. मग आता काय करणार त्यांनी पाठ हलक्या कंपनी. मी डायरेक्ट लोखंडाचाच पाठ आणायला लावला होता तो बी वाकला पण जाऊ दे आता आपल्या ते माळावर ठेवलाय तिथे आठवण बोलायची गरज होती का हे. मग आठवलं मला लग्न जुना किस्सा. बरं मी जाऊ का थंडी घेऊन येतो. बरं रुसली काय अगं नको रुसू किती चाष्ट गेली त्याची अगं तू रुसलं कसं होईल उगर रडशील तू अख्या रूम मध्ये पाणी होईल नका रुसू मी आलो थंडी घेऊन. बघ इथं पाल नको बघू तू घाबरते ना ये इकडे नको अगं नको इकडे इकडे या रूम मध्ये थंड घेऊन येतो तिला मस्त पैकी. तू अगं मी तुझी नेमकं रूम कोणती मला तेच बघ त्या बहाण्याने मी खाली चाललो होतो थंड आणायला. अरे पण तो केव्हा इकडे आलाय सोसायटीत. तू तिथून त्या फ्लॅट मधून रूम चेंज केली तुझी अपार्टमेंट मधून मला काय करा म्हणत मी माझ्या बायकोला काहीतरी येडवाकडं सांगितलं म्हणलं इथे मालक भाडं वाढून घेतोय आपण चेंज करू मग इकडे आलो. मग तिथं तू का अपार्टमेंट तू गेल्यापासून ना असं सुनच वाटत होतं अपार्टमेंट सगळं. आता कसं आणि कुठे तू किती मजली रे. इथंच आहे फर्स्ट टाइमच आहे. तू किती वेळ बसल्यावर रूम घेतली. मी डायरेक्ट वर आहे शेवट. आणि ती तुझी बायको आहे किती त्याची मग ते कशी काय आली लगेच तुझ्या ह्याच्यावरती रे इकडे रूम घेतली. तिला ना मी दुखमी
हा. तिला म्हणलं मालकाने नाव लिह भाडं सांगितलं आणि तो पण दिसाड पाणी येणार आहे बापरे. आणि तिला म्हणलं इथं 24 तास पाणी आहे आणि आपण जाऊ. आणि तिला कशी पाण्यातली म्हैस ती नुसतं पाणी लागत आहे तिला. आणि कसं आहे जाऊ दे सगळं काही तुझ्यासाठीच. नाही बरं का? ऐक ना ये मग संध्याकाळी रूमवर. संध्याकाळी अरे म्हणजे जाऊ ना फिरायला. हा फिरायला जाऊ की आपण. त्याच्यात काय एवढं तू म्हणशील जाऊ काय हे कसं कसं अरे वा. काय नाही त्या इथं मला विचारत होत्या. तुला विचारत होत्या ते. नाही मी त्याला विचारत होतो ना. मी आता तुला माहिती आहे ना तूच तर दाखवून दिली मला एक. दाखवून दिलं तुला मी. दोस्त आहे. दोस्त का? हा मग त्यांनी हा माझा जुना मित्र आहे. तुझा का? माझ्या आधीचा आहे का तुझा मित्र? हो तो माझ्यासाठी या सोसायटी मध्ये आलाय. बरं आता यारा ओ यारा तेरी यादाओं ने मारा, यारा ओ यारा तेरी यादाओं ने मारा, बिन तेरे हम कैसे सहेंगे, बिन तेरे हम कैसे सहेंगे, जीना है मुश्किल हमारा, यारा ओ यारा तेरी यादाओं ने मारा, यारा ओ यारा तेरी यादाओं ने मारा. बरं मी काय म्हणतो तू गाणं म्हणलं त्याच्यावर मला कळलं की तुला आता कळालंय सगळं. हा कळालंय. फक्त काय आहे ना चांगलं चालू द्या. मी काय म्हणतो हा. माझ्या बायको पशी नको जाऊन देऊ ही गोष्ट. नाही ना मी काय म्हणतो तुला जिन्यात मला आहे ना जाऊ दे ना, हा. कशाला आपण मी काय म्हणतो तुला हा मला 200 दे ना. 200 देऊ का? हा हा एवढे नाही तर 500 दे. जेवढे नाही तर अरे हा? माझ्याकडनं ते डिपॉझिट दिलं नाही त्याला हा. फक्त 200 ते बायकोला थंड न्यायचं होतं मला. बरं तू ये फक्त माझ्या बायकोपर्यंत जाऊन नका देऊ. जिन्यातच संपून टाक. आज होती ना 1000 असले तर नाही खरंच नाही. 500 बाय 500 असतील असतील. अरे बघ बघ तुला मी कधी नाही म्हणतो करावं. तुमच्या 200 नाही म्हणतात त्यांना राव. मग माझी चव घालतो इथे जरा घे ना समजून. नाही नाही घेतो तू आता लहानपणापासून जिगरी आहे ना माझ्या. हा आई ना आई जिगी वहिनी येऊ का? भाऊ हा वहिनी म्हणत जा. वहिनी या. हा, हो. या. हा ये येऊ नका आता, जा जा. बेटे मला 500 देत नाही होय तू. तो आहे ना सगळं पितळ उघड करतो आता. हा तो बायकोला नाही सांगितलं तुला ठेसायचं ना तिथून पुढं. हा जोडीदार आहे होय तू मायावाला. तू बघतोच आता तो इकडं. गेला का? गेला तू कशाला घाबरतो? अगे घाबरत नाही तुला तर माहिती आहे ना कसं आहे ते सगळं. काय कसं आहे त्याचं? म्हणजे घरचं वातावरण किती जाड आहे ते किती खराब आहे. झाड आहे. तू तुला लग्न करताना नाही समजलं कशी बायको करायची? आता कशाला दुखावरचे खापले काढते. बरं मी काय म्हणतो ऐक ना बोल. आता काय तिला काही थंड नेत नाही. पैसे होते माझ्याकडे त्याला दिले नाही. ते तसंच असते तू बघितलं का नुसतं वारबडायचं बघतो. चल तुला बाहेर काहीतरी खाऊ पिऊ घालतो. अरे मी आता कसं, मला पण घरात काम आहे ना. काम तर काय एकटीचं किती करशील काय असतं ते कोणाला करून घे. असं म्हणतो. हा. बरं ठीक आहे. चल वहिनी ओ वैशाली वहिनी कोण आलंय बाई? ऐका गेली. काय काय नाही काय नाही तुमच्याकडेच होतं. काय आलं? चोरी चोरी चुपके चुपके चोरीचा मामला हा मामाही थांबला प्रेमान दे हात हात तूच माझी मैना करू नको दैना या इश्काच्या गोड गोड राती हो ये नारानी तू ये ना. असं तिकडं चाललं होतं. मी माझ्या नवऱ्याची माई नाही. कुठं आला इकडं महिना तिकडं चाललं होतं तिकडं गुलू 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 गुलू. वहिनी तो तुमचा नाही का त्यो त्यो तुमचा. कोण आमचा? वहिनी त्यो नाही का त्यो त्यो कोण? त्यो तुमचा ओय बाबा काही पण तोंडाला हाड. नवरा नवरा. हा असं बोल ना. हा नवऱ्याचं काय माझ्या आता? चुम्मा चुम्मा दे दे. मग आता मला चुम्मा नाही देणार का? ते लोकांना देईन का बाई? काय तर आहे. तिकडं आता तुम्ही हे बी बघायला येता का? कुठून बघा खिडकीतून बघता काय आमच्या? तिकडं होता तिकडं खाली. कुठं खाली? ते नाही का एक अपार्टमेंट मध्ये तुमच्या ती शेजारी नव्हती का पहिली तिकडं राहायला. हा मग तिचं काय आलं आता? हा? असं ती अश्विनी अश्विनी हा 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 ती हा तिकडले पहिले ठिकाणी होती. हा बरोबर. हा हा आता इथं झाली ना अपार्टमेंट मध्ये ह्याच. इथं आली? हा या अपार्टमेंटला आली ना आता ती राहायला.
कवा आम्हाला तरी काय करायचं यायला जायला आपल्याला काय करायचं कुठं आपलं आहे स्वतः. आईला लयच अंगावर पांघरून घेता बेटा वहिनी तुम्ही. पांघरूनचा काय विषय आला याच्यात. हा? अहो मी काय म्हणतो वहिनी चाल तसलं हातबीत लागत नाही अंगाला शिस्तीत राहायचं. तुमच्या नवऱ्याचं तिचं आहे का असं चाललंय गुलू 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 गुलू. मला माहितीये तुला पंचायती करायचं सवय आहे. तू कोणी भेटलं नसेल तेव्हा मला आला पिळायला इकडं. तुपल्या ए बाबा तिकडं मार कुणाला मारायचं मला नको मारू जाय तिकडं वहिनी ते. मी काय सांगतो तुम्ही ध्यानात ठेवा जरा त्यांचं प्रेम प्रकरण झालंय. तू एवढं काय म्हणलाय तुला मी ऐकलंय बरं का आपल्या डोळ्यांनी. डोळ्यानी हा कानानी तो मला मै बायको आहे ना नुसतं असं पोतच म्हणतोय हा, 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 म्हणून. 1 क्विंटलचं शंभर भाऊ. मला माहितीये माझा नवरा माझ्याविषयी काय विचार करतोय. आता आम्ही एकत्र राहतोय का तू एकत्र राहतोय. नाही ते बरोबर आहे खरं बोललं का असं माझा काय नवरा मला राग गुलाबाच्या फुलाशिवाय बोलत नाही. हा गुलाबाचे तुला तू आहे बाय. अगं त्याने ती दुसरी ठुली ती बाया ए बाबा मी माझं बघन झाले माझ्या नवऱ्याविषयी काही पण भडकून नको दे मला चल निघ. कळण तुला. हा निघ हा बघन मी चाललोय माझं. मी मला काय सांगायचं काम होतं मी सांगितलंय. हा निघ. अरे वहिनी ऐक माय एवढं अरे बाबा जा ना नको आमच्या संसारामध्ये ढवळा करू जा. माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे माझा निघ. जेव्हा तोंड धोडायची पाळी येईल ना काय नाही धोडायचं तू तेव्हा बंटेश कुमारचं तुला नाव येईल. हा. जा जा जातो. चाललंय सांगायला. हा माणूस आहे ना कुठे गेलाय काय माहिती खरं आहे का खोटं आहे. आज मी विचारीन तेव्हाच राहील ना माणसाला खरं बोलला का खोटं. अयो ऐक ना वैशू आणलं तर थंड आणलं का तुम्हाला. अगं खालचं दुकान बंद होतं आणि गावात गेलतो. गावात मग 4 दुकानं बघितली. उन्हामुळे त्यांनी बंद केले दुपारचे. खरं आहे ना हा थंड. नक्की. अगं तुझ्यासाठीच हिंडलो मी सगळं. काय झालं तुला एवढं. काय झालंय म्हणजे तिथं लोक घरी येऊ राहिले काही पण सांगू राहिले तुमच्या विषयी. लोक घरी येऊ राहिले. मग खरं आहे का खोटं आहे मला नेमकं नीट समजून सांगा बरं का तुम्ही. कोणती लोक कोण आलत. कोण आलतं तुम्हाला कोणी बघितलं होतं कुठं. कुठं काय झालं मला कोण बघा. मी आपलं तुला थंड आणायला गेलतो म्हणलं तुझी एवढी बाटली आणा होती मोठी ना काय? म्हणजे 1 लिटरची. म्हणजे आधीच मी रागावले आता त्याच्यात अजून तुम्ही मला राग सोडून देऊ राहिले का. हा, तुला 1 लिटरची लागते ना जाडी बाटली अशी ती फुगलेली. तू 20 युरोवाली नाही जमत ना म्हणून म्हणलं. काय झालं मला ते सांग. तू कोण रागवली माझी चवळीची शेंग माझ्या गुलाबाचं फूल. मी पण त्याला ते सांगत होते माझा काय झालं नवरा मला माझी? गुलाबाच्या फुलाशिवाय बोलत मग नाही. पाणीपुरीची पाणी ते पापडी. पापडी बारकी नाजूक. काय झालंय तुला. त्याला ते सांगत होते बावळटला. कोण बावलट कोण आलत इथं. कोण खवानाचा कोण तुझा बाप आलता काय म्हणजे कोण आलत इथं. माझा बाप बावट आहे का. नाही मला वाटलं तू कोणाला बोलते. कोण आलत. तुम्ही बापाला बावट समजता का. नाही ना कोण कोण मग समजायची काय गरज आहे त्याला. आहेच ते काय म्हणजे नाहीच ते बावळट थोडीच ते चांगले तर. काय झालं कोण आलत. कोण नाही तो आला होता बंट्या. भांड्या. तो म्हणला तुझं नाव ती अश्विनी नाही का तिकडे तुमच्या पहिले ती शेजार राहत होती फ्लॅट मध्ये हा. तिच्या संग असं असं करत होता. म्हणजे असं मला म्हणलं तू. असं असं करत होता म्हणे लफड आहे त्याचं तिच्या संग. नाही तुमचं लफड मला माहिती आहे तुमचं लफड नाही 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 ना लपडे नाही घेऊन ना. घेते काय नाही लपडे. मग ते सांगितलं त्या. अगं ते एवढं येड आहे ना 24 तास पियतो तुला माहिती ना. कायम नचित राहत कायम नचित. एवढं येड आहे तू. एवढा प्याला एकदा त्याच्याच बायकोला वहिनी म्हणला आणि त्यांनी त्याच लपड सांगून टाकलं. आहे का त्याला मेंदू आहे काय. नाही आणि तू कोणावर विचारतो मग तुझं येतं काय. मेंदू बघत होते. नाही तुझ्या एवढा नाही पण एवढा आहे मला मेंदू. तर म्हणजे याच्या त्याच्यावर कोणावर विश्वास ठेवायचा नाही. लोक काय करतात सुखी संसार त्यांना बघवत नाही. चांगल्या संसारात काड्या टाकी देत ते. काढ्या मग आपला एवढा मी त्याला तेच म्हणलं आमच्या सुखी संसारात नको मग? ढवळ करू म्हणलं. माझ्या नवरा मला गुलाबाची फुलाशिवाय बोलत नाही नाही. बोलतो का मी कधी. किती जीव आहे तुमचा मायात किती जीव आहे ऐक नाही. लय जीव आहे माझं वाळलं बुंबे. माझं नाही असं नाजूक आहे ना तू. शाळेची चवळीची भादडी. हा तो कसला भादाडा ते काही बोलतो आपल्याला. हा असं जमते कुठे. एवढा मोठा संसार चालू आहे आपला त्याच्यात ढवळा ढवळ करतो. तुम्ही काहीतरी येतच नाही बोलतो मला असं वाटतं का. नाही काय बोललो का मलाच वेगळं ऐकायला येते काय का. बरं मी काय म्हणतो, आराम कर जरा. दुकान उघडे का बघून येतो. मग तुला जाडी बाटली प्यायची ना ती 50 वाली 1 लिटरची थंड हा घेऊन येतो. खरंच नाही ना तुमचं काही. नाही बाई तुला विश्वास नाही. विश्वास तर आहे. विश्वास नसतात मग मी तिकडे आले नसते का दान 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 करत. नको नवीन बिल्डिंग घे पाडू नको आपलं. म्हणजे हळूच चालत जा. इथं जिन्यातून काम चालू आहे त्याचं. जिना पडला बिडला.
मग तुझ्या तुम्हाला- वाजनाने तुम्हाला कुठं बायको आहे परत मग बरोबर आहे. माझ्या पप्पाने एक तर बळच दिले तुम्हाला, देत नव्हते तुम्हाला माहितीये का. माझ्या पप्पा म्हणत होते नको हे नाही चांगला नवर देव, याला काही कामधंदा नाही काय नाही काय असंच गायराठे असं म्हणत होते पप्पा. पण पप्पांनी बळच दिले तुम्हाला नाही का. हा मला भेटत नव्हती ना, सारखी चांगली भेटली असते कुठं. हे, वाटोळ करून घेतलं. मी येतो हे घेऊन. काहीतरी म्हणले का तुम्ही. नाही नाही, वाटोळं ऐकलं मी. अरे वा वार बिर येईन म्हणलं, खिडकीला हे नाही ना. हा, मग खालीच बस, काय म्हणजे खाली उडून बिडून गेली तर नाजूक आहे ना तू वाऱ्याने, आहे की नाही. आलो मी थंड घेऊन. वांट्याच्या आवाजला काहीतरी म्हणले काय ना परत. काय रे, काय झालं? किती ऊन लागते, किती गरम होतंय. अगं तू येडी कशा आणि मला हेच कळत नाही. का रे. अगं कुठेतरी सावलीत बसलो असतो ना, लोक तिथे येतात सावलीच ठिकाणी. असं उन्हात आपण हे पहिले प्रेम आहे आपलं, उन्हात प्रेम फुलत आहे आपलं. लोकांचं जळत ना आपलं फुलत आहे, ऐका नाही. उन्हात जाऊ दे, तू ना अशाले बड्या बड्या बाता मारतो, त्याच्यातच मी पागल झाली, मला काही सुचतच नाही. कसले बड्या बड्या बाता. मग तर काय. जेवढं जमतं तेवढं करतोय ना. हं? चल ना जाऊया कुठं गार्डनला वगैरे. आधी ना मनसोक्त गप्पा मारू, असे सगळं प्लॅनिंग करू, कसं जायचंय, कुठं जायचंय, कुठं किती वेळ थांबायचंय, तिथून कधी निघायचंय, म्हणजे पिक्चरला किती वेळ थांबायचंय, तिथून कधी निघायचं, हॉटेलला किती वेळ जाईल, सगळं प्लॅनिंग करू. कसं म्हणजे मला घरी आपलं माहिती आहे ना किती मोठं गाड्याळ आहे, भीतीवर लटकवलं नाही, ते चालत असं दान 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 चालत ना. जाऊ दे ना, आणि मला तर तुला सांगतो, तो असतो राहू दे बाबा. तिचं नाव नाही, मला भीती वाटते. एक तर सगळ्यात वरच्या मजल्यात घेतली ती फ्लॅट मी, आणि तिला थोडी आहे नाचायची आवड, नाचली बिचली दान दान खाली. तुम्हाला त्रास होतो का कधी, असा आवाज येतो का, नाही मला ऑपरेशन भूकंप आल्यासारखा. एवढी मोठी झाली का रे आता ती. लय मोठी झाली, आणि असा पाऊल ठेवला ना असा सगळा हाक हालत आहे माहिती का. मग तुला मज्जा वाटत असेल ना, नाही का ती नाचत असेल तेव्हा. कर 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 जास्त कर माझी. मग अरे पण काय विषयच नाही ना. काय करते आता, बरं आवडते झाली. ना तुला. कसली, मला ना खरं सांगतो, मला नव्हतं करायचं ते संग लग्न, पण त्याच्या आधी तू भेटली नाही ना. आता कसं माझा माझा तुझा बाप आणि माझा बाप दोघं पर लंगोटी यार, जिगरी दोस्त. बापाने शब्द दिला तुझ्या पोरीचं आणि माझ्या पोराचं लग्न लावून देतो. काय मला करावं लागलं तुला सांगतो. लग्नात कसं वाटत होतं माहिती का मी, कसं कसं इकडं मोठं खोड आणि इकडं फक्त वाळली काडकी अशी उभी केलेली. हा का. पण आता काय बापा शब्द, पण जाऊ दे. आता तू आली ना. हा नको माझ्या एवढा क्लोज येऊ तू. का म्हण. जाऊ दे बाबा, तुझं झालंय लग्न तर जाऊ दे, त्याच्यामध्येच खुश राहा. अगं काय नुसतं लग्न होऊन काय, मनापासून खुश पाहिजे माणूस. मी तुझ्यापाशीच खुश असतो ना. नको पण उद्या म्हणजे मला मला तुझी सवय झाली म्हणजे मी काय करू सांग बरं. मी आहे ना. ते कसं आहे ना, बघ आता केलंय माझ्या बापाच्या ना, आता म्हणजे आता शब्द होता सगळा पण तुझा आवडते. काय म्हणतो आपल्याला पुढे चालू घेऊन तिला कशाला कळून द्यायचं. पण मला नाही ना, मला माझा माणूस पाहिजे ना. तुझा तू तू होणार आहे का माझं, तू सोडणार आहे का तुझ्या बायकोला. कसं सोडू शकतं. पण आता मग आता प्रेम आपलं आधी असंच झालं ना, मग त्याच्यात काय एवढं. मी आहे ना, आपण भेटत जाऊ. मी म्हणतो रात्री ना वर आहे का इकडे कोण नसतं, ती शिडी बी लावून ठेवलेली. आज रात्री जरा गंमत करू. भाऊ भाऊ चेष्टा करतो माझी, कशाची गंमत करायची तुला. जा गंमत म्हणजे काहीतरी केलं असतं, आपण जेवलो असतो वर. असं का. हा मग ठीक आहे चालेल. तुला काय वाटलं गंमत, आता मला काय माहित गंमत कशाची म्हणतोय तू. तू या काय गमती करते काय, गप्रे. कॉमेडी करते. मग तुला मी खरं सांग आवडतं. बरं मी काय म्हणतो माहिती का, आपलं असंच चोरून देऊ गुलू गुलू. हा तुला जोडीला मला जोडीला, तसं मला घरी करमतच नाही. हा चालतंय की. चालतंय का, मनापासून आहे ना. हो का बरोबर आहे. खरंच मनापासून. नाही तुझ्यामुळे आलो इकडे या अपार्टमेंटला. माहिती तिकडे आहे काय तू गेलीच सगळं सुनू सुनच वाटत होतं. म्हणलं आता भाई कुठं सापडावं तुला, कुठं बघावा. काय राव, काय चाललंय आमचं. बायकोला सोडून लफडाबाजी करतोय. हा मी आता वैशालीला सांगतेच की तुझा नवरा ना त्या अश्विनच्या नांदी लागला, पटकन जाऊन सांगते. भाई मी काय म्हणतो, लागले ते लागू देऊन
अरे बाबा मला नाही अगं मग कसं सावलीत त्रास होतोय मला. अगं सावलीत बसलो असतो, सावलीत सगळी येते, हे सगळं अपार्टमेंट. जाऊ दे, ते किती वेळ सांगतो मला नाही ऐकायचं. चल बर कुठे तर बाहेर. ऊन थोडस ऊन खाल्लं ना, थोडं Please. घाम फुटू दे. घाम फुटला का थोडीशी वार आलं का असं थंड लागत माहिती का. मला तो असलं उन्हाचं बघ येतं, मला थांबवलं काय. तू असं प्रेम करतो का माझ्या? मला नाही आवडत असलं प्रेम. जाऊ दे. माझं प्रेम त्याच्यासाठी आला का इथं मला त्रास द्यायला सोसायटी. बरं चल सावलीत. तुम्हाला त्या अक्षर लपड कळलं का? मला माहिती पहिल्यापासून, मी 2 वेळेस पाहिले. त्याच्या बायकोला विश्वास येत नाही. एक काम करू आपण, चौघ जाऊ त्याच्या बायकोला. त्याची बायको बिचारी किती वाळली झाली हा. टेन्शन मुळे. मग फुगली, वाळली नाही झाली, फुगली अशी. त्यांना सांगू. हा, चल, चल. हे आले ना, यांना सांगावं लागन. त्या मालकाला म्हणावं लवकर फरची टाकून द्या आम्हाला, पटापटा सगळं ओरकून द्या काम. म्हणजे कसं कायमचं राहिलं मोकळं. नाहीतर मग आहे ना, पप्पांना फोन करून सांगते आणि विकतच घ्यायला होते डायरेक्ट. हा कवर का असं पांढरशी पीठ होते, माणूस वैतागली ना. वैशाली वहिनी, काय 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 बसा 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 बसा. उन्हातून आले का तू? परत आला बांट्या? आता मी गपचूप बसणार आहे. गपचूप बसणार रे? हा. मग काय आला गपचूप बसायला आला का? हा? काय चहा प्यायचाय, पाणी प्यायचंय? आता आमचं ऐका, हा. तुम्ही आता काय रडायचं वगैरे नाही. काय मी? तुमचा नवरा हा त्या अश्विनी सोबत हा. असं असं करत होता. अगं तुम्हाला गैरसमज होतोय, ती पहिली आमची शेजारी होती. अहो, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले तो. तसं कसं करा? आज बोलत असतील, गप्पा मारत असतील तुम्ही, काही नका सांगू मला. याच ऐकून आले ना तुम्ही? तुम्हाला पाहिजे ते तिथेच असणार आहे. ते मला सांगू नका, तुम्ही याच ऐकून आले ना. वहिनी नाही, आम्ही आमच्या डोळ्यांनी वहिनी पाहिले. तुमच्या माझ्यासाठी सांगा, तो ते लग्न करणार आहे ना, आणि तुम्हाला सोडून बाट्या, देणार तू आहे. गप्पा, तू दारूच्या नादात आहे ना, बायकोला वेगळं काहीतरी सांगून बसला तोय लफड. आणि त्याच्यात आता माझ्या नावावर पेलाय का तू? त्यासाठी चालाय का तू? आज पिवलो नाही मी, प्यायची मला संध्याकाळी. बिगर पेता चढली काय तुला? संध्याकाळी पितो मी संध्याकाळी. बरं मी काय म्हणतो, माझ्या तोंडाने नाही ऐकू, यांच्या तोंडाने ऐका. हा, बोला. येईन पाहिजे. वहिनी तुम्ही लय भोय आहेत. ते तुम्हाला फसवून राहिले माहितीये का? ते बाहेर त्यांचं लफडे चालू इथं. तुझं काय म्हणणं आहे? तुम्ही दिवसभर घरात राहता, तुम्हाला काय माहिती नवरा काय करतोय बाहेर. तुझं काय म्हणणं आहे? तुम्ही थोडं चालत फिरत जा वहिनी, तुम्हाला काहीच माहिती नाही. चलत फिरत जायला म्हणजे हा. नेमकं तुला काय प्रॉब्लेम माझ्यापासून? अहो तुम्हाला माहिती नाही, खरं आम्ही बघितलं आमच्या डोळ्यांनी. चौकशी करायची आपण, नवऱ्यावर नजर ठेवायची, नजर. ए बघ, मला तुम्ही ना ते अक्कल शिकू नका. मला माहिती आहे माझ्या नवऱ्याचा मायात किती जीव आहे आणि किती नाही. आहे ना, लय जीव आहे ना. हा. मग तुला दाखवायला नेतो वहिनी. चल तेच मग. मला इकडे चल. दाखवायला फेकवायला आम्हाला आहे ना माझ्या नवऱ्यावर भरपूर विश्वास आहे. तुम्ही काही पण आहे ना, ह्या बंटेचं ऐकून, बंटेला काहीतरी फगवलंय तुम्हाला आणि याचं ऐकून आलेले अहो, तुम्ही. वहिनी, आम्ही दुसरं आमच्या काहीच नाही डोळ्यांनी झालं. बघितलंय. आम्ही आमच्या अशा डोळ्यांनी बघितलंय. असं तुम्हाला म्हणायचंय काय नेमकं? 4 डोळ्यांनी बघितलं. माझ्या नवरा काय फालतू बिलतू वाटला का तुम्हाला? दाखवतो वहिनी तुम्हाला. तुला सांगितलं मग हात धरायचं ना. शांत राहा 2 मिनिटं. चला तिकडे बघू आपण. विश्वास नाही ना आमच्यावर? डोळ्याने बघितल्यावर येईल ना विश्वास. पण तुम्ही लोक माझ्या नवऱ्याला विश्वास येईल ना तुला. आम्हाला तुझी काळजी म्हणून तुला बोलतोय आम्ही. उगाच तुम्ही लय काळजी करायला लागलात. चल हा, चला. दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या. चल बरं, मला दाखवते एकदा. चला, चल हा, चल. वांगळा बसून तू म्हणून. चला पटापटा वहिनी थोडं. अरे येते ना. बरं मी काय म्हणतो ऐक, आता बघ तू म्हणत होती सावलीत आणलं की नाही सावलीत. अगं कसं आहे, अपार्टमेंट सोडून ना दुसरीकडे जाता येत नाही. कसं की चाललंय. अगं तुला तर माहिती आहे ना, माय बायको ती तसली ती भादडी, ती नुसतं म्हैस, तो लोलर, तो डंपर. अगं पार वैताग आलाय मला नको झाले घरी. मला आता बळच म्हणावं लागतं, बाई तू लय माहिती जवळची, मला तू लय आवडती, तू माझी चवळीची शेंग आहे, आणि तू माझी नाही का गुलाबजांबू आहे, तू माझी गुलाबाचं फुल आहे, तू माझं असं. मला ना असं बा असं म्हणाल कधी नाही का, तू माझी बुंदी आहे. आता ही बुंदी आहे का? बुंदा आहे हो, मोठा बुंदा. हा, हे गुलाबाचं फुल नाही, हे गोबीचं फुल आहे एवढा मोठा. खरंच का? पण कोणतं फुले? काय म्हणले? मी काय कोणतं फुले? तू गुलाबाचं फुल आहे माझं, माझी चवळीची शेंग. हातला नको नालायक माणसा. हा? काय झालं? माझ्या बापाला लाडी गुडी लावली, माझ्या संग लग्न केलं, मला फसवलं. नाही, तू- काय का नाही? आणि हे असले नखरे करतो काय तू? नाही अगं ते काय झालं माहिती का, ही अपार्टमेंट मध्ये आपली तिथं होती ना, तिथं नव्हती का? पैसे रडू नको तू. मी किती सगळेजण मला बंट सांगत होता, मी याला शिवाय ढाकलून दिला. आम्ही बरोबर बघितलं होतं. माझं वाटतंय गेलं
पप्पाला सांगणार, हिचं बी सांगणार आणि तुझं बी सांगणार. अगं नाही. तुला तर माहिती आहे, माझा पप्पा पहिलवान याचा वापर करा या. माझे पप्पा आहे ना पहिलवान आणि माझ्या पप्पाला बरं मी काय म्हणतो, हे चुकलं त्या बापाला नको बोलू इथं. अगं बापले टेन्शन आहे मला. चार अरे तुला लाज वाटते का? तुझ्या हातात गेली का माझ्या संसार मोडून येतात, जाऊन दे ना तिला काय करायची? ऐक ना, मी ह्या सोसायटीत राहायला आलते, तुम्हीच मागून आला ना तुझं. अगं भट भवाने तूच आता आली. आधी आधी कोण आधी आपण आलतं? आपण आम्ही ए हा? माझ्याकडे बघ कोण आधी आले. तू चालते आम्ही आपण आलतो आधी. तो बापाला नको बोलू. पप्पा मी पप्पाला फोन करणार. पप्पा तुझा बापाला तुझा काय संबंध मला अरे तुझा लपडा माझं बायको माझी तुम्हाला काय करायचं रे? त्यांनी सांगितलंय मला. मग जाऊ दे, तू तुझ्या बापाला नको सांगू. माझं काय नाही, नाही, मी काय- पप्पा या माणसाने मला फसवलं. बरं ऐक मी जाणतो. फोन लावतो बाबा. अरे गा बाय नंबर सांगा वहिनी. गा बाय तिचा बाप का तुझा बाप आहे का? पोलिसला पण बोलो. हे असले काम करतात. आता लावतो पोलिसला. बरं मी काय गरज नाही, माझे पप्पा एकटीच झाले. झाले याला. बरं मी काय म्हणतो, नको रडू तू. आजपासून ना तुला म्हणत होते ना तुझी बायको किती सुंदर आहे, तिच्या सोबत राहे कर. तूच म्हणत होती डंपर आहे, ते असे तसे. बघ भावळट बघ ना. आजपासून तुझा माझा काही संबंध नाही. तू कोण आहे मी तुला ओळखीत नाही. मला मी माहितच होतं तू असं करणार आहे म्हणून. मग कशाला केलं? तुम्ही कोण आहेत? बहीण ती माझी मैत्रीण आहे ती. अम्मा, याला कळत नाही का कसं काय अगं, करायचं? तुला- माझ्या पाठीमागं तुला सोसायटीत- कळलं पाहिजे, लग्न झालेलं आहे बघ, एवढं घातलेलं आहे, एवढं मी तोल्याचं. सांगत होते ना काय सांगत होते ना तुला तुझं लग्न झालं. हा, पण मला सांगायला काहीच महत्व नाहीये. लोकांच्या नवऱ्यावर नजर कशाला टाकायची? पण मला हेच कळणार, नवरा तुझा आहे का माझा आहे? अरे यांचा नवरा आहे ना. मग तू एवढं का बोलते? निघ ना तू. निघ मलाच निघ म्हणतो का? तिच्या गोळ्या संपल्या. हा येडी ती. अगं तिला सहारा नव्हता. डॉक्टर म्हणला, मी तिला एकदा असं दवाखान्यात बघितलं होतं ना, मग डॉक्टर तिला थोड्या माणसांची नाही का थोडी सहाऱ्याची गरज आहे. ती मग मी तुमच्याकडे का नाही सारा मागितला? हे काळे कुळे बघून घाबरली असेल ती. ए, काय कोणाला म्हणतो ते? हा त्याच्यापेक्षा बरंच आहे मी. याला तर बोलताच येत नाही. मला कसं मी अपार्टमेंट मध्ये दिसलो ना तिला चांगला, मग मी तिची ट्रीटमेंट करीत नाही, होतो. मला खोटं बोलतो तुम्ही. नाही, तुझ्या पप्पा पप्पाला बोला. कशाला पप्पा पप्पा नको हा माणसाने मला फसवलं. बरं मी काय ऐक, जे होतं ते सगळं तुला खरं खरं सांगितलं. पप्पा नको, पप्पा एक तर बघ अपार्टमेंटचं काम चालू आहे. तुझा पप्पा आहे बाजारा दाना दाना जेणं चालेल आणि तू मी आता पप्पा बोल. मम्मी पप्पा याला बरं, अगं, तुला सांगितलं काय होतं? परत त्या पोरीच्या नादी लागणार नाही. बरं, काय नाही, फक्त तूच माही चवळीची शेंग, तूच मा गुलाबाचं फुल. आता कोण म्हणतो डब्बर? कोण म्हणलं? तिला म्हणलं असं मी. तूच ओ, मी ऐकलं कानाने. दिवस पडलाय ना. बरं काय मी तिला म्हणत होते काय तुला ना तुला माय रिसच आहे ना, हे असले माणसं ना सुखी संसार होऊन देत नाही. असले कसले ते सांगितलं. इकडे हात कर, इकडे नको करू. असले वहिनी, आम्ही तुम्हाला जे आहे ते सांगितलं. हा, यांनी सांगितलं मग काय आलं? याच्यावर तुम्ही विश्वासच नव्हता ठेवला. बिचारा आलता चांगला सांगायला, आनंद मान नाकलून दिला मी बिचाराला. बरं जाऊ दे. मी काय म्हणतो, तू निघ, तू बी जा. आम्ही आमचं नवरा बायको बघ काय नाही का, हा. तुम्ही तुमचं बघा. निघा. वैशू, हा? हा, निघा, निघा. काय प्रॉब्लेम झाला तर आम्हाला बोलव. हा हा वहिनी ह्यो फसवायचे काय जाय जाय तू. नाही. जाय, बाय. वहिनी याच्या ए, जाय ना, जाय, ए, जाय. वहिनी मी सांगतो. जाय. तू थांब, तू दोस्त आहे तुझा दोस्त आहे. वैशू, काय झालं तू सांग मला. हा जागा. व्हायला अजून होते पोरगी काही होईल म्हणजे ती म्हणले काय झालं तसं. बरं मग मी काय म्हणतो, बंटी संध्याकाळी भेटू. आणि ते गोळ्याचं होतं की नाही, ते आहे की नाही मेंटल. हाय 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 हा, खरंच खरंच खरं बोलला येतो हा. हा ये तिथं वाट पाहतो तू. हा. काय तुम्ही असं का केलं त्याला? अरे तुला इथं कचरा लागला होता ना. अगं खरं तू माझ्या विचारतो, तूच माझ्या चवळी शेंग, तूच माझ्या गुलाबाचं फुल, तूच माझ्या लाडू बाईन, तूच माझ्या लाडा खरंच ना? लाडू लाडा. हा जर खोटं असलं तर खोटं असलं तर मला एका बुक्कीत चिमटून टाक भाऊ. इथून पुढे बोलणारच नाही आपण. डायरेक्ट डायरेक्ट मला मातीत गाडून टाक बुक्कीत. बघा बर का, हा जर खोटं बोले ना असं तरी असं फेकून देईन. हा तुझ्या बापाला नको बोलू फक्त. नाही तो बाप लगेच आला का मांड्या थापती तो, दण थापती तो. मग तुम्ही चुक्या कशाला करता मग? बरं इथून पुढे नाही होणार ना.
चल ना मग. कुठं ती म्हणली ना काय झालं तर सांग, बघू ना काय होते का. नीट दिसते. वाचलं हो.